आम्ही शहरात राहतो ना, आम्हाला माहिती आहे पाणी कुठे कुठे मुरलेलं आहे आणि कुठे कुठे बाहेर काढायला लागते. त्याच्यामुळे लोकलचे असल्यामुळे आम्हाला सगळंच माहिती आहे. तुमच्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्यांना सांगा की त्यांचा 5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड काढा आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा वर्षभराचा गृह खात्याचा ट्रॅक रेकॉर्ड काढू आणि त्यांच्या 5 वर्षाचा आणि आमच्या वर्षभराचा एकदा एकमेकाची तुलना करून जेवढ्या वेळ देवेंद्रजी वाशिममध्ये आले तेवढा महाराष्ट्रातला एकही मुख्यमंत्री वाशिमला नाही आला. भारतीय जनता पार्टीनी सुरुवातीपासून ते आजपर्यंत कुठल्याही जातीपातीच्या नावावर आम्ही राजकारण केलं नाही किंवा निवडणूकही लढत नाही. आम्ही फक्त विकासाच्याच नावावर निवडणूक. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, प्रथम तर तुम्हाला सांगतोय, निवडणूक चालू आहे, आपण बघतोय अनेक नेत्यांच्या बाईट घेतोय आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप होतच असतात. पण खऱ्या अर्थाने कसं आहे, मागे जे सूत्रधार असतात ते सुद्धा खूप महत्वाचे असतात. आम जनतेचे, सर्वसामान्य जनतेचे तर कौल घेतोय, नेत्यांचे बाईट घेतोय. पण आता आपल्या बरोबर विशेष ओळख करून त्यांची देतोय आणि विशेष व्यक्ती आहेत राजू राजे पाटील सर, आणि वाशिम जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख आहेत ते. खूप मोठा त्यांच्याकडे पदभार आहे आणि विशेष म्हणजे आज त्यांचा वेळ घेऊन त्यांच्याशी इंटरव्ह्यू करणार आहे आणि जबाबदारी खूप मोठी आहे. आता बघूया राजू पाटील सर कसे बघतायत या निवडणुकीकडे. प्रथमतः आपला विदर्भ लाईव्ह मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. सर, प्रथमतः तुमचं स्वागत आहे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये. नमस्कार सर. वाशिम जिल्ह्याची खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्याकडे, बीजेपी भारतीय जनता पार्टीचे निवडणूक आयोगाची. कशी बघता ही जबाबदारी? नाही, जबाबदारी म्हणून नाही, पार्टीने जबाबदारी दिली. चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये, नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. पण जबाबदारी म्हणलं की टेन्शन आलंच. काय वाटतंय का टेन्शन आहे इथं काही? नाही, टेन्शन काही नाही. आम्ही लोकसभे विधानसभेत टेन्शन नाही घेतलं, तर आता नगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यामुळे याच्यात काही टेन्शन नाही फारसं. म्हणजे लोकसभा विधानसभेला काही एवढं वाटलं नाही. खूप साध्या पद्धतीनं फार इझिली आम्ही हँडल करतो. बरोबर आहे. पण सर, लोकसभा विधानसभा यातलं कसं राजकारण जरा वेगळं असतं. दिल्लीचं राजकारण तेव्हा समजतं आपल्यासारख्याला, पण गल्लीतलं सांभाळायला अवघड जातं. कारण कुठं पाणी कुठं मुरतं हे आपल्यालाच माहिती आहे. आपला शेजारी असतो, भाऊ बंद असतं. मग काय वाटतं का एक चॅलेंज आहे काय? आम्ही शहरात राहतो ना, आम्हाला माहिती आहे पाणी कुठे कुठे मुरलेलं आहे आणि कुठे कुठे बाहेर काढायला लागते. त्याच्यामुळे लोकलचे असल्यामुळे आम्हाला सगळंच माहिती आहे इथलं की कुठे कुठे काय काय झालं आणि काय काय नाही. त्याच्यामुळे फारसं काही माहिती घेण्याची गरज नाही, कारण लोकलला असल्यामुळे फार सोपं जातं. बरं, आता तुमची प्रचाराची त्याची कशी तयारी चालू आहे? खूप चांगली तयारी चालू आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचे 32 उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे आमचे अनिल भाऊ केंदळे जे इंजिनियर आहेत, क्वालिफाईड उमेदवार आहे, सोज्वळ चेहरा आहे आणि इंजिनियर असल्यामुळे या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, कारण की भारतीय जनता पार्टीचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, इथले आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि केंद्रातून येणाऱ्या अनेक योजना ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून जातात, राज्यातून येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या अनेक योजना नगरपालिकेच्या माध्यमातून जातात. तिथे जर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असला तर त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने शहरामध्ये खाली होईल. त्याच्यामुळे माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाशिमकर जनतेला जाहीर विनंती आहे की कुठलाही चुकीचा निर्णय न घेता भारतीय जनता पार्टीचं जिथे जिथे कमळ दिसेल, खाली 2 कमळ आणि वर 2 कमळ, ज्या प्रभागामध्ये ते राहते 1 कमळ, म्हणजे 32 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कमळ आणि वर नगराध्यक्ष पदाचे आमचे अनिल भाऊ केंदळे यांना निवडून द्या. वाशिमचा चेहरा मोहरा बदलायचा असेल, वाशिम शहराचा विकास करायचा असेल तर फक्त भारतीय जनता पार्टीच विकास करू शकते. आणि वाशिमकर जनतेला एक कळकळीची विनंती सुद्धा करतो की आपलं मत वाया घालू नका. तेच जर मत सत्पात्री पडालं, भारतीय जनता पार्टीच्या कमळाला जर मिळालं तर निश्चित त्यांचाही फायदा होईल आणि या शहराचाही फायदा होईल. नक्कीच. पण राजू सर, एकंदरीत तुम्ही बघा, म्हणले की बीजेपीने खूप योजना आणल्यात मतदारसंघात, मान्य आणल्या असतील, पण तुमच्या राजकारणात कसं आहे, हे दावे होतच राहतात. विरोधकांचा असा आरोप होतोय की बीजेपी सरकारच्या ज्या योजना आहेत त्या फक्त कागदावरतीच राहतात. बीजेपी सरकारच्या योजना कागदावरती राहतात तर जरा भारतीय जनता पार्टीने ज्या योजना आखल्यात, तर जरा आपण आता या वाशिम शहरामध्ये इंटरव्ह्यू करत आहात, तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की काही आमच्या लाडल्या बहिणीच्या जरा इंटरव्ह्यू करा आणि त्यांना विचारा की सरकारनं घोषणा केलेली 1500 रुपये आपल्या खात्यामध्ये दर महिन्याला येतात का ते कागदावरच आहेत, हे जरा विचारा. आपण जर विचारलं तर मला असं वाटतं की बरं होईल.
आणि नक्कीच. तुम्हालाही कळेल आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते जाहीर करा, फोकस करा. नक्की सर. बरोबर आहे, लाडक्या बहिणीचा विषय तर मुद्दा बरोबर आला. पण सर आता एक थोडस राजकारणाच्या बाहेर जाऊन एक प्रश्न विचारतोय, कारण तुम्ही प्रमुख आहात, जिल्ह्याची जबाबदारी आहे आणि तुम्हाला विषय माहिती झाला असेल, अख्ख्या महाराष्ट्राने तो विषय बघितलेला आहे वाशिम जिल्ह्याचा. जर मतदारसंघात आज नेते राजकारण करताय, ठीक आहे, राजकारण नाही केलं पाहिजे, पण लाडकी बहीण एकत्रित आणताय, लाडकी बहीण सुरक्षित आहे का, हाही प्रश्न वाशिमच्या जनतेला पडतोय. निश्चित गृह खातं देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आहे आणि जो ट्रॅक रेकॉर्ड आतापर्यंतचा जर बघितला आणि महाराष्ट्राचा ट्रॅक रेकॉर्ड जर आता काढला तर मला असं वाटते गृह खात्यामध्ये आता हा ओव्हरऑल प्रश्न आहे, हा काही शहरापुरता मर्यादित नाही, हा तर महाराष्ट्राचा ओव्हरऑल प्रश्न आहे. तर विरोधकांना म्हणायला काय जाते लाडकी बहिणा सुरक्षित आहे का नाही, त्यांना हे विचारा की तुमच्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्यांना सांगा की त्यांचा 5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड काढा आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा वर्षभराचा गृह खात्याचा ट्रॅक रेकॉर्ड काढू आणि त्यांच्या 5 वर्षाचा आणि आमच्या वर्षभराचा एकदा एकमेकाची तुलना करून बघूया. सर माझा प्रश्न असा आहे, नीट ऐका, महाराष्ट्राचं गृह खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे मान्य, पण देवेंद्र फडणवीस साहेब वाशिम पर्यंत येतील किंवा नाही ते त्यांचं ते बरोबर त्यांच्या पातळीवर आहे, पण तुमच्याच मतदारसंघात स्त्रिया सुरक्षित आहेत का? बिलकुल निश्चित सुरक्षित आहेत, स्त्रिया सुरक्षित आहेत आणि छोट्या मोठ्या घटना ज्या आहेत त्या निश्चित घडतच असतात महाराष्ट्रामध्ये, पण त्या घडू नये आणि त्याच्यावर नक्कीच हे असलं पाहिजे, सरकारचा त्याला भीती असली पाहिजे. तर बऱ्यापैकी मी जसं आपल्याला सांगितलं आणि आपण जे म्हणाला की देवेंद्रजी वाशिममध्ये येऊ शकत नाहीत, देवेंद्रजी आत्ताच 8 दिवसापूर्वीच वाशिममध्ये येऊन गेले आणि देवेंद्र कुठले मुख्यमंत्री वाशिम मध्ये आलते का? जेवढ्या वेळ देवेंद्रजी वाशिममध्ये आले तेवढा महाराष्ट्रातला एकही मुख्यमंत्री वाशिमला नाही क्या आला. बात आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जेवढ्या वेळ आले तेवढा एकही मुख्यमंत्री आला नाही, अजिबात आला नाही. बरं सर, आता जी विरोधकांची अशी घोषणा उठवली की लाडकी बहीण फक्त मतं विकत घेण्यासाठी यांनी लाडकी बहीण आणली, बऱ्याच बहिणींना वगळलं आहे, बऱ्याच बहिणींचे हप्तेही वगळलेत, मग विकासाचे मुद्दे त्यांच्याकडे नाहीत म्हणून वगळले का? नाही, विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आम्ही लढतोय. भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासून ते आजपर्यंत कुठल्याही जातीपातीच्या नावावर आम्ही राजकारण केलं नाही किंवा निवडणूकही लढत नाही. आम्ही फक्त विकासाच्याच नावावर निवडणूक लढतो आणि आम्ही ठणकावून शहरातल्या नागरिकांना सांगितलंय की आम्हाला विकासाच्या नावावर मतं द्या, कारण जर या शहराचा विकास करायचा असेल, डेव्हलपमेंट करायचं असेल, अनेक शहरातले प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर जर आपल्याला मात करायची असेल आणि वाशिम सुजलाम सुफलाम करायचं असेल, फक्त विकासाच्या नावावरच भारतीय जनता पार्टी आम्ही मतं मागतो. आणि मला सांगा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला विरोधकांना विचारायचं, मला सांगा हे कसा विकास करणार आहेत? जिथे सरकार आहे, सरकार निधी देणार आहे, पैसा देणार आहे, जो सरकार पैसा देईल त्याच्यातून या शहराचा विकास होणार आहे. विरोधक पैसा कुठून आणणार आहेत? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि इथे 8 दिवसापूर्वी येऊन गेले आणि त्यांनी शब्द दिला की वाशिमकरांना मी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, इथला नगराध्यक्ष जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्या, वाशिमकरांना कोणत्याही बाबतीची कमतरता पडणार नाही, हे त्यांनी शब्द दिलाय. पण असा बीजेपीवरती हे आरोप करतात, डायरेक्ट धड आरोप करतात की बीजेपी सत्तेत येते फक्त वोट चोरीमुळेच येते. मग खरं त्यांच्याकडे जेव्हा बघा आमदारकीला त्यांचे नेते, खासदारकीला त्यांचे नेते निवडून येतात तेव्हा काही नाही, पण आमदारकीला नेते पडले की आरोप करतात ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, मग त्यांच्या फायद्यावरती निवडणूक फिरवतात का ते? काय आहे माहितीये का, भारतीय जनता पार्टीची जी कार्यपद्धती आहे, भारतीय जनता पार्टी हा 12ही महिने काम करणारा पक्ष आहे. बाकीचे ज्या पक्ष आहेत, जे काही विरोधक टीका करतात, ते फक्त निवडणुकीतच बाहेर येतात. त्याच्यामुळे त्यांना ईव्हीएम, वोट चोरी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता केरळ सारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जर महापौर होत असेल तर त्या केरळ सारख्या ठिकाणी अनेक पिढ्या तिथे खपल्यात, अनेक वर्षापासूनचा तिथे संघर्ष आहे. तेव्हा कुठे आता महापौर तिथे त्या केरळच्या राजधानीमध्ये तिरुवनंतपुरम मध्ये झालाय आणि ही उद्याच्या भविष्यात केरळमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्र्याची नांदी आहे. इतकं काम ग्राउंड लेवलवर भारतीय जनता पार्टीचं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं, पदाधिकाऱ्यांचं आहे. बरोबर आहे, पण एकंदरीत स्थानिक नेत्यांची इथं नाराजी वाटते का? बऱ्याच नेत्यांनी म्हणजे स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली, मग वाटते का याचा पक्षाला तोटा होऊ शकतोय? नाही, नाराजी आमच्या पार्टीमध्ये, भारतीय जनता पार्टी म्हणजे सुरुवातीचे 2-3 दिवस असते, एखाद्याला तिकीट नाही मिळालं तर 2-3 दिवसाची नाराजी असते, परंतु त्याच्यानंतर सगळेजण कामाला लागतात आणि आता काही कोणाची नाराजी नाही राहिली, सगळ्यांची नाराजी नाही राहिली, सगळे नेते कामाला लागलेत.
भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि कमळ सगळ्यांचं एकच धोरण आहे. बरोबर. विधानसभेला त्याला महायुतीचा फॉर्म्युला ठरला मग आणि आपल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीलाही सरकारने सांगितलं होतं फॉर्म्युला महायुतीचाच ठेवू, विचारांनी उमेदवार देऊ. मग इथं का फॉर्म्युला नाही ठेवला असं वाटतं? नाही, थोडंसं आमचं काही ठिकाणी त्यांनाही त्याच जागा पाहिजे होत्या, आमच्याही तिथे जास्त उमेदवार होते, त्याच्यामुळे कदाचित त्यांचे लोक तिथे दावेदार होते, तेही पॉवरफुल होते, आमचेही लोक पॉवरफुल होते. म्हणजे काही ठिकाणी अशा काही जागा होत्या की तिथं आमचं एक मत होत नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करावं लागली. पण याचा तोटा असं वाटते का बीजेपीला होऊ शकतोय? धनुष्यबाण मैदान नाही, तोटा बीजेपीला नाही होणार. भारतीय जनता पार्टीचा जो मतदार आहे या शहरामध्ये, जो विधानसभेला सोबत होता, तो मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी सोबत राहील आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की मोठ्या संख्येने अध्यक्ष खूप प्रचंड मताने निवडून येतील आणि खालचे जास्तीत जास्त सगळ्यात मोठा पक्ष वाशिम शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच असेल, याच्यात कुठलीच शंका नाही. पण सर, राजकारण म्हणलं की विरोधक आले, पण आता संभ्रम आहे का नेमका आपला विरोधकच कोणी? नाही, आता विरोधक तर नाही वाटत तसे फारसे, असा फार विरोधक असा कुठला टफ असा विरोधक नाही वाटत समोर. नाही, अजिबात वाटत नाही. आणि महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत आणि आम्ही महायुतीतले तिन्ही पक्ष स्वतंत्र लढतो, तरी सुद्धा आम्हाला महाविकास आघाडीचा कोणी विरोधक आहे किंवा आता आमचा कोणी प्रतिस्पर्धी आहे असं काही वाटत नाही. नगरसेवक तुम्हाला प्रतिस्पर्धी होते, मग नगराध्यक्ष शिवसेनेला भेटला नाही का, दिला नाही त्यांनी का, तू त्यांचा विचार? नाही, ते त्यांचं अंतर्गत आहे, त्याच्याबद्दल मला नाही बोलता येणार. त्यांचं काय अडचण असेल माहित नाही मला. पण त्याच्यामुळे काय इफेक्ट होऊ शकतो का? नाही, त्याच्यामुळे तर उलट भारतीय जनता पार्टीला फायदा होईल, कारण ते सगळे महायुती सोबत आहेत आणि महायुती सोबत असल्यामुळे निश्चितच त्यांच्यावर जर उमेदवार नाही तर ते सर्वजण खालचे जे नगरसेवक आहेत आणि जी जनता आहे त्यांना माहिती आहे महायुती सोबत आहेत, ते भारतीय जनता पार्टीच्या कमळालाच मतदान करणार आहेत. असं समजलं जातंय की त्यांच्या बरोबर मातब्बर माजी खासदार त्यांच्या बरोबर आहेत, मग त्यांना अनुभव बी आहे, मग थोडस मतदान डिवाईट होऊ शकतं का, असं काही वाटत? मातब्बर माजी खासदार नाही, मातब्बर माजी खासदार तर महायुतीत आहेत ना, त्याच्यामुळे त्याचा फायदा इकडं बाण इकडं कमळ नाही, तो खाली आहे, वर वादच नाही. खाली बाण म्हणजे त्यांचा खाली बाण आहे आणि आमचा खाली कमळ आहे, वर कमळ आहे, त्यांचं वरच कमळ आहे. खाली त्यांचं बाण आहे, खाली त्यांचा बाण खाली आहे, आमचं खाली कमळ आहे, पण आमचं त्यांच्यासाठी कमळ वर आहे आणि आमच्यासाठी कमळ वर आहे. आणि मग खाली बाण कुणाचा आहे? त्यांचा. वर 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 कमळ आमचं, वर कमळ तुमचं, हो, खाली बाण त्यांचा. राजकारणात यायचं का? नाही, राजकारणात नाही, इथली परिस्थिती तशी आहे त्याच्यामुळे, बाकी काही नाही तसं. राजकारणात असं दिसतंय का? नाही, राजकारणात तसं नाही आहे, पण आता काही ठिकाणी तशा परिस्थिती निर्माण झाल्या. पण जाऊ द्या, ठीक आहे, काय असेल ते असेल राजकारणाच्या. पहिल्यांदाच तुम्ही भाजप कोण उमेदवारी उभा केलेले आहेत उमेदवार, ते वाटते का निवडणूक की स्वतंत्र लढत आहेत, महायुतीत असते तर ताकद वाढली असते, आता स्वतंत्र वाटते का, स्वतंत्र जड वाटते का? नाही, अजिबात जड वाटत नाही, खूप सोपी निवडणूक वाटते. आणि मी तर आपल्याला परत सांगितलं आणि आपल्याकडे हा कार्यक्रम रेकॉर्डेड राहणार आहे. माझं असं म्हणणं आहे की आपण 21 तारखेनंतर मी फोन करेल आपल्याला आणि सांगेल की भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष शहरात उभा राहिला. राजकारणात सहानुभूती कामाला येते का? कारण आता जे तुमचे विरोधक आहेत ते सहानुभूतीवर लढत आहेत, त्यांनी एक नारा दिला आहे, बीजेपी हटाव देश बचाव, बीजेपी हटाव देश बचाव. सहानुभूतीवर काय वाटतं बरं, खरंच आठवू शकते का? कशाची सहानुभूती? कोणा म्हणजे कशाची सहानुभूती? त्यांना अंतर दिलं, ज्यांना आमदार सांभाळले, खासदार सांभाळले 40-40 वर्ष, मग ते अलिप्त झाले. नाही, आता तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे ना, त्यांचे पक्षाचे प्रमुख जर त्यांचा पक्ष सांभाळू शकत नाहीत तो त्यांचा विषय आहे, त्याच्यात कशाली सहानुभूती आली? आणि सहानुभूती असती तर ते विधानसभेत दिसली असती ना. विधानसभेत तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या जास्तीत जास्त जागा जनतेने निवडून दिल्या महाराष्ट्रात. बरं, जाऊ द्या, तुमचं आता शेड्यूल कसं असतं, काय वाटतं, किती जागांवर यशस्वी होऊ शकतो आणि प्रचाराचं शेड्यूल कसं असतं? मी तुम्हाला सांगितलं, वाशिम शहरामध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष होईल. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे प्रचंड मताने निवडून येतील. त्याचबरोबर इथे सर्वात जास्त मताधिक्यानं आम्ही निवडून येऊ. स्वतंत्र असून बी सगळ्यात मोठं होऊ शकतो. हो, नक्कीच मोठा होऊ शकतो. आणि दुसरा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटतो.
वेगळ्या बावनकुळे साहेब पण येत आहेत, परवा बावनकुळे साहेब येत आहेत, माजी मंत्री संजय कुटे साहेब त्यांच्या सोबत आहेत. मैदया साखर पडल्यासारखंच होते म्हणे. बिलकुल बिलकुल, अगदी अगदी. बरोबर आहे सर. एक जाता जाता प्रश्न विचारतोय, विकासाचे काय विजन असणार आहेत भारतीय जनता पार्टीचे वाशिमसाठी? वाशिमसाठी विकासाचं विजन असं आहे की सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. तो पाण्याच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्याकडे आम्ही अनेक महिन्यापासून पाठपुरावा करतोय की इथे पाण्याची व्यवस्था होईल का. कारण इथे ज्या धरणाच्या भरोश्यावर, कारण ते जुनं सगळं पाईपलाईन आहे, ते 40 वर्ष जुनं. ज्या वेळेला इथे 40,000 लोकसंख्या होती त्यावेळेचं ते सगळं स्ट्रक्चर आहे. आता ते सगळं आता 1 लाखाच्या वर इथली लोकसंख्या गेली, त्याच्यामुळे इथलं सगळं ती सिस्टम आता बदलावं लागेल आणि पाणी कुठून तरी लिफ्ट करून आणावं लागेल आणि इथल्या जनतेला 24 तास पाणी मिळेल, याच्यासाठीचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर इथले अनेक प्रश्न आहेत. ड्रेनेज सिस्टमचा प्रश्न आहे, तो या शहरवर परत एकदा जाळं ते ड्रेनेज सिस्टमचं आपल्याला करावं लागेल. इथे ट्रान्सपोर्टचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच ठिकाणी ट्रक्स शहरात उभे राहतात, त्यांना एक जागा नगरपालिकेकडून नियोजित करून तिथे त्यांना एक ट्रान्सपोर्ट हब करून द्यायचा आहे. इथे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंड शहराच्या जवळ असल्यामुळे त्याचं पोल्युशन शहरामध्ये येते, तर त्याची जागा कुठेतरी शिफ्ट करून त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करावं लागेल. कचऱ्यावर प्रक्रिया करायच्या अनेक प्रोजेक्ट आहेत, तर तसा एखादा प्रोजेक्ट इथे आणावा लागेल. आणि त्याचबरोबर इथल्या फळ मार्केटवाल्यांचा प्रश्न आहे की ज्यांना गाड्या रस्त्यात लावावं लागतात, त्याच्यासाठी आम्हाला फ्रूट मार्केट एक चांगलं उभारायचं आहे. भाजी मार्केटचा प्रश्न आहे, एक चांगलं अत्याधुनिक भाजी मार्केट सुद्धा आम्हाला इथे उभारायचं. अनेक शहरातले ज्या प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला इथे नाट्यगृह, एक चांगलं सुसज्ज नाट्यगृह इथे आम्हाला उभं करायचं आहे. एक होतं ना सर, नाही ते आता त्या आधी काय होतं, याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे, वाटले तेवढे पैसे भारतीय जनता पार्टी या शहराला देऊ शकते, वाटेल तेवढे. त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमातून जनतेला मागणी आहे की चूक करू नका आणि शहराचा होणारा विकास थांबवू नका. आपल्या जवळचा नातेवाईक आहे, आपला कोणीतरी मित्र आहे, म्हणून आपलं मत वाया घालू नका, फुकट घालू नका. फक्त आणि फक्त विकास करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आणि कमळालाच मत द्या. राजकारणात स्थानिक नेत्याला महत्वाचा असतो. मग आता काय वाटतं, स्थानिक नेत्याला लोक ऍक्सेप्ट करतील का बाहेरच्या नेत्याला ऍक्सेप्ट करतील? नाही, स्थानिकांना काय प्रश्न माहीत असतात, स्थानिकांना विषय माहीत असतात, स्थानिकांची नाळ जुळलेली असते. जसं तुम्ही म्हणाले की नगरपालिकेतनी पाणी कुठे कुठे मुरलंय, ते पाणी कुठे कुठे मुरलंय हे स्थानिकाला माहित असते, बाहेरच्यांना माहित नसते पाणी कुठे मुरलंय ते. काय वाटतं, बाहेरचे ऍक्सेप्ट नाही, काही काय होणारच नाही, काही कारणच नाही. बाहेरचे ऍक्सेप्ट कसे होतील? जे शहरातले तेच ऍक्सेप्ट होतील. बाहेरचं पार्सल बाहेर जाऊ शकत नाही. अर्थातच ते 21 तारखेला तुम्हाला दिसेल. बरोबर आहे, बरोबर आहे सर. 15 वर्ष सत्ता होती, वाटते का विकास झालाय म्हणून? नाही, मला असं एकच म्हणायचं की विजन भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक जर मोठ्या संख्येने निवडून आले तर पुढच्या 5 वर्षाचा हिशोब आम्ही वाशिमच्या जनतेला निश्चित देऊ. बरोबर आहे, नक्कीच. राजू सरांनी सांगितलंय की पुढच्या 5 वर्षात चेहरा मोहरा बदल्याशिवाय आणि त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे एक विजन आहे, एक प्लॅन आहे आणि बाहेरचं पार्सल बाहेर जाणार. आता तुमच्या सकट माझं सुद्धा लक्ष लागले, नेमकं कोण रुईवर जरतय. आता पात्र आपला विदर्भ लाईव्ह छोटा पुढारी विशेष कार्यक्रम राजू पाटील सर यांचं पुनर्ष एकदा मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.